राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीमध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात, कोणत्या महापालिका निवडणुकीत नेमकं काय घडलं पाहूयात, थोडक्यात घेऊयात याचा आढावा। नवी मुंबईत पैसे वाटपाच्या आरोपात भाजपच्या लोकांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकांना मारहाण केली आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवारांचे पुतणे पैसे वाटप करत होते असा आरोप भाजपने केला। त्यावरून मनसेने फडणवीसांसह निवडणूक आयोगाला सवाल करत आता यावर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला। पैसे का म्हणून माझे का तू महाराज पैसे मी माझे पैसे मोजून तुम्हाला देतो पैसे आम्हाला पोलीस स्टेशनला जाऊया। फोन ठेव काय फोन ठेव कुठे काय केलंय तुम्हाला सांग। याला त्याला पैसे काढ माझे पैसे मी का काढू काय जबरदस्ती पैसे कोण वाटले लातूरमध्ये भाजप उमेदवाराच्या नातलगाला पैसे वाटपाच्या आरोपात काँग्रेसनं पकडलंय। धक्कादायक म्हणजे संबंधित व्यक्तीकडे पैशांचे बंडल, प्रभाग क्रमांक, उमेदवारांचं नाव आणि इतर लोकांचीही नावं आढळून आली आहेत। हे पैसे आपल्या वैयक्तिक कामासाठी होते असा दावा संबंधित व्यक्तीने केला। मात्र तुमच्याकडे प्रभाग क्रमांकाच्या पावत्या का, यावर भाजप उमेदवाराचा नातलग निरुत्तर राहिला। या प्रकरणी संबंधित व्यक्तीला निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे। लातूरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप कार्यकर्त्याला पैसे वाटताना पकडल्याचा दावा जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण जर पाहिलं तर हे त्या कार्यकर्त्याच्या खिशामधून जे आहे ते 50,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती काँग्रेस कार्यकर्त्यांनी हस्तगत केलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर या जी कागद जो आपण त्या कार्यकर्त्याच्या खिशामध्ये जो आढळलेला आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे बूथ क्रमांक 9 आणि काही मोबाईल नंबर लिहिलेले आहेत। त्याचबरोबर काही मतदारांची नावं लिहिली आहेत जी मतदार पुण्यामधून इकडे आणायची आहेत आणि त्यासाठीची सगळी यंत्रणा जी आहे ती त्यावर लिहिण्यात आलेली आहे। हेच ते व्यक्ती आहेत ज्यांच्यावर आरोप करण्यात येतो। रिटायर्ड शिक्षक असल्याचं ते सांगतात। मला सांगा, आता तुमच्या खिशामध्ये हे सगळी कागद सापडलीत, पैसे सापडलीत, काय म्हणणं आहे तुमचं? माझं वैयक्तिक कामासाठी मी माऊली ट्रेडर्स तिथं माझं शटरचं काम झालं आहे, त्यांना पैसे देण्यासाठी चाललो होतो। पण मी या एरियात त्या पवार मामाने बोलवल्यामुळे यावं लागलं। कोण पवार मामा जे मतदार आहेत? ही सगळी यादी जी आहे तुमच्या खिशामध्ये जी ही सगळी यादी आहे ही काय यादी आहे? बूथ क्रमांक, हे बघा बूथ क्रमांक आणि हे पवार नाव जे आहे ही सगळी नावं काय आहेत? नाही, कुणालाच दिली नाही, मला काहीच माहित नाही, काहीच ही सगळी यादी आहे ना मतदारांची? माझ्याकडे दिली आहे। हे बघा यादी आहे, उमेदवारांची नावं दिसत आहेत त्याच्यामध्ये, पैशांचा जो हिशोब आहे बघा, याच्यात शाल, फेटा, सतरंजी हे सगळं दिसतं ना। उमेदवाराचं नाव कोण आहे त्याच्यावर? हे बघा हे सगळं दिसतं। उमेदवार त्याच्यात काही नाही सर, समोर दिसतं ना। डोंबिवलीमध्ये भाजपचे लोक घरोघरी जाऊन पाकिटातून पैसे वाटप करत असल्याचा एक व्हिडिओ काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विट केला। या व्हिडिओमध्ये भाजप उमेदवारांचं प्रचारपत्र आणि पाकिटात प्रत्येकी 4 ते 5,000 रुपये दिसत आहेत। या खालच्या माळ्यावर आलोय, जवळजवळ सगळीकडेच यांच्या पैशाचा जो पाऊस आहे तो यांनी प्रचंड पाऊस पैशाचा या ठिकाणी पाडलेला आहे। इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत, कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत। हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय। किसने पैसे दिए आप बता सकते हो? बताओ, आप डरिए ना, बताओ। मुझे नहीं पता, ऊपर रहते थे पहले, बट उसका नाम नहीं मालूम मुझे। हमारे बिल्डिंग में रहते। लेकिन ये किस पक्ष का है ये चिन्ह? ये कोमल का है। कमल मतलब कौन सा पक्ष मालूम है? बीजेपी। जो भी आपका दिखा दो। पुढच्या घरात आलो आपण, बघा अशा प्रकारे मस्त रबर बँड वगैरे बांधून, नाम भी लिखा है की आपका? नाम भी लिखा है, नाव पण या ठिकाणी जे लिहिलेलं आहे आणि प्रॉपर त्याच्यात। मॅडम खोलिए, कितना पैसा है क्या? खोलिए ना। हे बघा, हे अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। हे आहे आपली
2026ची अशी निवडणूक ज्या ठिकाणी फक्त पैशाच्या बळावर आपण बघू शकतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बस आणि मेट्रो सेवा मोफत देण्यावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झालंय. अजित पवार यांच्या आश्वासनावर फडणवीसांनी उत्तर दिल्यावर त्याला पुन्हा अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील. आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. ते आश्वासन आहे हे पुणेकरांनी समजलं आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे. पण पुणेकरांची त्याच्यावर नाराजी नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी ते निवडून येणार नाही आहेत. त्यांनी केलेल्या टीकेची मी नोंद घेतलेली आहे. टीकेची नोंद घेतली, काय काळजी करू नका. ते टीकेच मोफत प्रवासाचं कौतुक कसं करतील मी करून दाखव.